दिलं जाईल आणि 500 रुपयांचा कॅश प्राईज जगदीशला दिलं जाईल. भरत घाटाल साहेब यांच्याकडनं हे कॅश प्राईज लावण्यात आलं होतं. सन्माननीय शरदजी भांबरे साहेब, ग्रामपंचायत चिंचवलीचे माजी सरपंच, यांना विनंती करतोय की आपण मुख्य व्यासपीठावर यायचं आहे. सचिन स्मृती चषक 2025 मध्ये आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. नेक्स्ट मॅच आई गावदेवी धामणगाव विपक्ष अष्टविनायक पोगाव. चला मॅचला सुरुवात करायची आहे. यस मॅच ऑन. पहिलाच बॉल अतिशय सुरेख होता. या बॉलर्स देखील पुन्हा एकदा सलगचा हा दुसरा निर्धाव चेंडू आपण पाहतोय. काय कमालीची गोलंदाजी, चांगली सुरुवात त्या ठिकाणी झाली आहे विजयच्या माध्यमातून. निकेश राऊत ज्यांच्या माध्यमातून भरपूर चांगलं समालोचन आपण या ठिकाणी ऐकलं. आज नक्कीच दुसऱ्या मॅचपासून धुरा त्यांनी संभावली होती. याच दरम्यान या ठिकाणी शुभ आगमन होत आहे गोरसेगावचे माजी सरपंच संदीप ठाकरे साहेबांचं. वेलकम वेलकम वेलकम. या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी साहेबांची उपस्थिती आपण या ठिकाणी पाहतोय. संदीप ठाकरे साहेबांचं व्यासपीठावर शुभ आगमन झालंय. वेलकम. या स्पर्धेमध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. या बॉलर्स देखील अजून एक चांगला बॉल त्या ठिकाणी. डायरेक्ट हिटची आवश्यकता होती. बाईच्या स्वरूपात एक धाव कंप्लीट झाली आहे. एका धावेच्या मदतीने धावफलक पुढे सरकलंय. 3 धावा धावफलकावर. षटक क्रमांक पहिलं चालू आहे. चांगली गोलंदाजी या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळते विजयच्या माध्यमातून. चांगलं षटक विजय आतापर्यंत हाताळतोय. अचूक टप्प्याची गोलंदाजी. षटकातील पुढचा बॉल बॅटची वरची करा. या क्षेत्ररक्षक अर्थातच यष्टीरक्षक त्या ठिकाणी आहे. पहिली विकेट झेलच्या स्वरूपात फलंदाज बाद रोशन.
अगदी महत्त्वाची विकेट काढली त्या ठिकाणी. नक्कीच संदीप ठाकरे साहेबांसोबत हर्षल ठाकरे यांना देखील आपण पाहतोय. आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. नवीन फलंदाज आर्यन दलवी मैदानाच्या आतमध्ये येतोय. चला आर्यन, आपण लवकरात लवकर त्या ठिकाणी पोहोचा. टोटल 3 मॅचेस आपल्याला कव्हर करायच्या आहेत, सो प्लीज कोऑपरेट करा. विजय बॉलिंग ट्रॅकवर पुन्हा एकदा. षटकातील पुढचा बॉल. या वेळेस शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, जोरदार अपील, पंच मात्र संमत नाही आहेत. बॉल निर्धाव जातोय आणि अशा प्रकारे षटक क्रमांक पहिलं या ठिकाणी कंप्लीट झालं आहे. पहिल्या षटकाची समाप्ती. 1 गडी बाद 3 धावा धावफलकावर आहेत. चांगली सुरुवात विजयच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली आहे. आणि त्यानंतर आपण व्यासपीठावर बोलूया. नक्कीच व्यासपीठावर आमचे सहकारी समालोचक व्हॉइस ऑफ किरवली निकेश राऊत त्या ठिकाणी आहेत. त्यांचा शुभ सन्मान आपण करूया. आज नक्कीच त्यांचा गोड आवाज आपल्याला या ठिकाणी ऐकायला मिळाला. संयुक्त आदिवासी क्रीडा मंडळ सन्माननीय अध्यक्ष एकनाथ घाटाल यांच्या शुभ हस्ते निकेश राऊत यांना या ठिकाणी सन्मानित केलं जात आहे. निकेश राऊतचा गोड आवाज आज मात्र आपल्याला ऐकायला मिळाला. वेल डन निकेश. पुढील स्पर्धेसाठी तुला भरपूर साऱ्या शुभेच्छा असतील. चांगली कामगिरी आज निकेशची आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाली. गुड जॉब. यस, बोलूया आता मात्र आपण मॅचच्या दिशेने. षटक क्रमांक 2 गोलंदाजीमध्ये पहिलं परिवर्तन मंगेश बुधर येतोय. पाहूया मंगेश कशा प्रकारे हे षटक हाताळेल. पहिला बॉल. पहिलाच बॉल. अनपेक्षित उचली घेणारा चेंडू हुक केलाय. फटका चांगला आहे, मात्र क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. सिंगल कंप्लीट. एका धावेच्या मदतीने धावफलक पुढे सरकलंय. 4 धावा धावफलकावर झाल्या आहेत. दुसरं षटक. षटकाची सुरुवात पहिल्या बॉलवर सिंगल आली आहे आणि त्यानंतर समोर आर्यनला पाहतोय. डावखुरा फलंदाज आर्यनच्या बॅटमधून भरपूर साऱ्या अपेक्षा आहेत. या वेळेस खोलवा टप्प्याचा चेंडू परिपूर्ण बीट केलाय त्या ठिकाणी फलंदाजाला. बॅट आणि बॉलमध्ये संपर्क नाही आहे. बॉल मात्र निर्धाव जातोय. चांगला बॉल, चांगला बॉल. हे आपण ॲक्शन रिप्लेमध्ये पाहू शकता. काय कमालीचा चेंडू होता. बॉल निर्धाव. मंगेश बुधरचं हे षटक. या वेळेस देखील पुन्हा एकदा चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. जोरदार अपील जरूर झाली होती, मात्र ज्यावेळेस पायचीची अपील होते ना, त्यावेळेस आमचे पंच तपासत असत चेंडू कुठे पडलाय, चेंडू मिडल स्टिकला आहे का, चेंडूची हाईट किती आहे, चेंडू बॅटकट आहे का, या सर्व गोष्टी तपासल्या जातात आणि त्यानंतर मात्र सहमती दाखवली जाते. या स्पर्धेच्या माध्यमातून अनंत माली सर, दिनेश भोईर सर, विश्वास पाटील सर, नक्कीच तिन्ही पंचांनी भरपूर आकर्षित केलं आहे. खास करून विश्वास पाटील सर पहिल्या दिवसापासून नक्कीच चांगली भूमिका त्यांची पाहायला मिळाली आहे. यावेळेस देखील चांगला बॉल बीट केला आहे फलंदाजाला. सलगचा तिसरा निर्धाव चेंडू खेळतोय त्या ठिकाणी फलंदाज आर्यन. यावेळेस ऑन साईडला प्रहार झालाय. बॉल हवेमध्ये, क्षेत्ररक्षक दूर राहिले. बॉल निघून जातोय पहिल्या टप्प्यावर. सीमा पार. 4 धावा. चौकार. तीन बॉल निर्धाव आणि त्यानंतर एक चांगला फटका आर्यनच्या बॅटमधून आलाय. 4 धावा मिळाल्या. 4 ने धावफलक पुढे सरकलाय.
यस मोहित 8 धावा झाल्या आहेत. षटकातील शेवटचा बॉल ऑन साइडला प्रहार झालाय. चांगला फटका के कडक. बॉल निघून जातोय सीमा पार. मिळतील 6 धावा. षटकार. नक्कीच 2 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय आणि त्यानंतर आपण व्यासपीठावर बोलूया. सन्माननीय खांडपे चिंचवली ग्रुप ग्रामपंचायतचे माजी सरपंच शरद बांबरे साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत. आपण साहेबांना सन्मानित करूया. मी विनंती करतोय संयुक्त आदिवासी क्रीडा मंडळाचे विद्यमान अध्यक्ष एकनाथजी घाटाल आपल्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान त्या ठिकाणी करायचा आहे. हे आपण व्यासपीठावर पाहू शकता. शरद बांबरे साहेबांना सन्मानित केलं जात आहे. ग्रुप ग्रामपंचायत खांडपे चिंचवलीचे माजी सरपंच आहेत. हा शुभ सन्मान व्यासपीठावर. त्यानंतर पुढील सन्मान या ठिकाणी करूया. गोरसे ग्रामपंचायतचे माजी सरपंच सन्माननीय संदीप ठाकरे साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत. साहेबांना देखील आपण सन्मानित करूया. पुन्हा एकदा मी विनंती करतोय संयुक्त आदिवासी क्रीडा मंडळाचे विद्यमान अध्यक्ष एकनाथजी घाटाल आपल्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान त्या ठिकाणी करायचा आहे. नक्कीच ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी तब्बल 10,000 रुपयाचं आर्थिक सहकार्य झालं आहे. नक्कीच एखादी स्पर्धा म्हटली की सहकार्याची भूमिका जी आहे ना ती अत्यंत महत्त्वाची असते आणि ते सहकार्य मात्र या स्पर्धेला लाभलं आहे. संदीप ठाकरे साहेबांच्या माध्यमातून त्यांना मायेची उबदार शॉल प्रेमाचं प्रतीक सोबतच या स्पर्धेची गोड आठवण मोमेंटो सन्मान चिन्ह देऊन सन्मानित केले जात आहे. हा शुभ सन्मान व्यासपीठावर आपण पाहतोय. त्यानंतर आपल्यामध्ये हर्षलजी ठाकरे देखील उपस्थित आहेत. आपण त्यांना देखील सन्मानित करूया. नक्कीच स्वर्गीय सचिन स्मृती चषक 2025चं हे व्यासपीठ ज्या ठिकाणी प्रत्येक पाहुण्याला मान सन्मान भेटतोय. एकनाथजी घाटाल अध्यक्ष आहेत संयुक्त आदिवासी क्रीडा मंडळाचे. ज्यांच्या माध्यमातून हा शुभ सन्मान पुन्हा एकदा पाहू शकता आपण टेलिव्हिजन स्क्रीनवर. नक्कीच पाहुण्यांचा स्वागत सत्कार झालेला आहे. आपण वळूया मॅचच्या दिशेने. 16 धावा धावफलकावर आहेत. षटक क्रमांक 3 आपण पाहतोय. यस उमेश बॉलिंग ट्रॅकवर. षटकातील पुढचा बॉल ऑन साइडला प्रहार झालाय. फटका चांगला आहे. 1 धाव कंप्लीट. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न मात्र त्या दरम्यान नक्कीच कैलास नकार देतोय दुसरी धाव घेण्यासाठी. सुरक्षित आहे आपल्या पॉपिंग क्रीजमध्ये. फक्त मिळेल सिंगल. एका धावेच्या मदतीने धावफलक मात्र पुढे सरकलंय. उमेशचं हे षटक आपण पाहतोय. षटकातील पुढचा बॉल अप्रतिम चेंडू वाईड यॉर्कर. अगदी खोलवर टप्प्याचा चेंडू आपण पाहतोय. ज्या चेंडू मागे कोणत्या प्रकारचं उत्तर नाही आहे फलंदाजाकडे. बॉल मात्र निर्धाव गेलाय. कैलास जो 5 धावसंख्येवर खेळतोय आतापर्यंत 8 बॉल खेळलाय. षटकातील पुढचा बॉल या बॉले 60व्या बॅटचा प्रयोग. डीप मिडविकेटला क्षेत्ररक्षक आहेत. ओव्हर थ्रो झालाय आणि त्या दरम्यान दुसरी धाव कंप्लीट. 2 धावा त्या ठिकाणी पूर्ण होत आहेत.
धावफलक 2ने पुढे सरकलंय. 19 धावा धावफलकावर झाल्या आहेत. षटकातील पुढचा बॉल. या बॉलेस देखील बॅटशी आतील गडा. एक धाव कंप्लीट. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. रन आउटची विकेट. फलंदाजाला मैदान सोडावं लागेल. फलंदाज बाद. तर दिनेशची विकेट आपण पाहतोय. दिनेश बाद झालाय. 3 षटकांचा खेळ देखील कंप्लीट झालाय. 3 षटकांची समाप्ती. धावा धावफलकावर आहेत फक्त ना फक्त 20 धावा. आणि त्यापैकी 8 धावा ज्या आहेत ना त्या कैलासच्या बॅटमधून आल्यात. मात्र 8 धावा ठोकण्यासाठी 10 बॉल खेळलाय कैलास. कैलास कदाचित विसरला असावा का. ही मॅच जी आहे ती फक्त 4 ओव्हरची आहे. नाही कसं आहे ना, कैलासची इनिंग जर पाहायची झाली तर अगदी टेस्ट क्रिकेटचा अंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. हे मात्र टीमला अपेक्षित नसेल. एक षटक जरूर आहे तुमच्याकडे. पलटवार करावा लागेल. 20 धावा धावफलकावर आहेत. वेलकम मेहुल. अंतिम षटक. बॉलिंग ट्रॅकवर राज आलाय. पाहूया राज कशा प्रकारे गोलंदाजी करेल. कारण पहिल्या 3 गोलंदाजांचा विचार केला तर चांगली गोलंदाजी राहिली आहे. शेवटचं षटक. षटकातील पहिला बॉल. या वेळेचा बॉल सोडून दिलाय कारण दिशा चुकीची आहे. दिनेश भोईर सरांचा इशारा. वाईट बॉल. अवांतर धाव मिळेल. अवांतरच्या स्वरूपात या षटकाची सुरुवात. पहिला बॉल अवांतर. या वेळेस समोरच्या दिशेने फटका चांगला आहे. मात्र क्षेत्ररक्षक पोहोचतात बॉलपर्यंत. त्या दरम्यान दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. ओव्हर थ्रो झालाय. 2 धावा कंप्लीट. रनिंग बिटवीन द विकेट चांगलं पाहायला मिळालं. कैलासच्या माध्यमातून कॉलिंग देखील चांगली झाली होती. मात्र एकेरी दुहेरी धावांमध्ये काही घडणार नाही आहे. तुम्हाला मोठं लक्ष उभं करायचं असेल तर मोठ्या फटक्यांची गवसणी घालावी लागेल. जोरदार अपील पंच सहमत नाही आहेत. बॉल मात्र निर्धाव गेलाय. अजून एक चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला राज या गोलंदाजाच्या माध्यमातून. राज पुन्हा एकदा. या वेळेस ऑफस्टिक सोडून बाहेर चेंडू हाताळलाय. वाईट बॉल. अवांतर धाव मिळेल. दोन वाईट बॉल या षटकामध्ये आतापर्यंत आपण पाहिलेत. षटकातील पुढचा बॉल. ऑन साईडला प्रहार झालाय. बॉल हवेमध्ये. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. झेलच्या स्वरूपात अजून एक विकेट. फलंदाज बाद. ट्वेंटी 24 या धावसंख्येवर ही 4थी विकेट. अष्टविनायक पोगाव टीमला आपण पाहतोय. नक्कीच या ठिकाणावरनं काही करण्यासाठी फक्त ना फक्त 3 बॉलचा खेळ बाकी आहे. तर गावदेवी धामणगाव टीमचा विचार केला तर गोलंदाजी चांगली राहिली आहे. षटकातील पुढचा बॉल. वाडा बॉलिंग. अचूक टप्प्याची गोलंदाजी.
प्रत्येक गोलंदाजाच्या माध्यमातून पाहायला मिळाली आहे. खास करून बॉलला पुढे ठेवलं जातं आहे. अगदी ब्लॉक होलचे चेंडू जास्तीचे हाताळले गेल्यात आणि त्यामध्ये वारंवार फलंदाज बीट होताना आपण पाहतोय. चांगली गोलंदाजी. यावेळेस देखील बॉलला पुढे ठेवलं होतं. बॅटची मोठी गडा. क्षेत्ररक्षक पोहोचतात त्या ठिकाणावरनं. त्या दरम्यान 2 धावा कंप्लीट. धावफलक 2 ने पुढे सरकलंय. 26 धावा धावफलकावर झाल्या आहेत. अंतिम चेंडू, अंतिम षटक मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. किती धावांचं लक्ष असेल या बॉल नंतर समजेल. बॉलला ऑन साईडला उडवलाय. फटका फसलाय. बॉल हवेमध्ये. क्षेत्ररक्षक झेल खाली आणि झेलच्या स्वरूपात शेवटच्या बॉलवर देखील विकेट. आणि अशा प्रकारे इनिंग पहिली या ठिकाणी कंप्लीट झालेली आहे. तर अशा प्रकारे 4 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय. 4 षटकांची समाप्ती. 26 धावा धावफलकावर आहेत. व्यासपीठावर आपण पाहू शकता संदीप ठाकरे साहेब उपस्थित आहेत. नक्कीच या स्पर्धेसाठी संदीप ठाकरे साहेब आणि बालकृष्ण ठाकरे साहेबांच्या माध्यमातून तब्बल 11,000 रुपयाची देणगी आलेली आहे. आर्थिक सहकार्य नक्कीच या स्पर्धेला त्यांच्या माध्यमातून झालं आहे. मित्र, एखादा कार्यक्रम, एखादी स्पर्धा म्हटली की सहकार्याची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. सहकार्याशिवाय नक्कीच स्पर्धा कंप्लीट होत नसते आणि ते सहकार्य मात्र या ठिकाणी झालं आहे संदीप ठाकरे साहेब आणि सोबतच बालकृष्ण ठाकरे साहेबांच्या माध्यमातून. चला, अष्टविनायक पोगाव टीमचे कॅप्टन क्षेत्ररक्षण सजवण्यासाठी लवकरात लवकर आपण मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा. हे आपण व्यासपीठावर पाहू शकता. संदीप ठाकरे साहेब, हर्षलजी ठाकरे सोबत भिनार गावचे प्रथम नागरिक सन्माननीय भरतजी घाटाल साहेब आणि रमेशजी भोईर देखील आहेत. त्या ठिकाणी काहीतरी चर्चा करताना दिसून येत आहेत. कैलास भोईर, के चंद्रकांत घाटाल, मेहुल भोईर, नक्कीच हे सर्व मान्यवर व्यासपीठावर उपस्थित आहेत. चला, लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजवून घ्या. पंचांना देखील विनंती आहे. पंच, चला आपण देखील मैदानाचा ताबा घ्या. अर्थातच आपण देखील आतमध्ये जायचं आहे. लवकरात लवकर आपण मॅचला सुरुवात करूया, कारण यानंतर देखील अजून 2 मॅचेस आपल्याला कव्हर करायच्या आहेत. सलग हा 3रा दिवस आपण बॅक टू बॅक 11 मॅचेस कव्हर करतोय. मात्र काल 2 सुपर ओव्हर देखील पाहायला मिळाल्या होत्या. अर्थातच 11चं शेड्यूल 13 मध्ये बदललं होतं. आई गावदेवी धामणगाव टीमचे कॅप्टन सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवा. 27 धावांचे लक्ष या ठिकाणी उभं केलंय श्री अष्टविनायक पोगावपाडा टीमने. दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. प्रदीप धिंदे विथ मंगेश भूदर आणि फ्रंट लाईन षटक बॉल रोहन वाघेच्या हातामध्ये. वेलकम काशीनाथजी गुलवी, आपलं हार्दिक स्वागत आहे.
27 धावांचं लक्ष. धावांचा पाठलाग. यस, मॅचला सुरुवात. गेम ऑन. षटक क्रमांक पहिला आणि षटकातील पहिला बॉल. पहिलाच बॉल. अडबा बॅटचा प्रयोग. खाली क्षेत्र. गॅप मोठा नाही. धावांचा टोटा. येतो हा चौकार. 4 धावा. पहिल्या बॉलवर प्रहार झालाय. प्रदीपच्या बॅटमधून निघणारा पहिला ब्लास्ट चौकार आलाय. संदीप ठाकरे साहेब, हर्षलजी ठाकरे आमच्यापासून रजा घेताना आपण आलात, या स्पर्धेची शोभा वाढवली त्याबद्दल आयोजकांच्या वतीने आपले विशेष आभार. यस, चौकार आणि चौकारानंतर ही विकेट. फलंदाज बाद प्रदीप. टिट फॉर टॅट. पहिला बॉल फलंदाजाच्या बाजूने तर दुसरा बॉल प्रत्युत्तर दिलंय गोलंदाजाने. विकेट काढली आहे प्रदीपची. आणि त्यानंतर मात्र नितेश मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. पाहूया नितेश कशा प्रकारे आपल्या डावाला आवरेल, कारण या ठिकाणावरनं पहिली विकेट जी आहे ती अगदी स्वस्तात बाद झालाय. षटकातील पुढचा बॉल. या बॉलेचा बॉल. ड्राईव्हचा फटका. खाली क्षेत्र पुन्हा एकदा निवडलाय. 2 क्षेत्ररक्षकांना भेदून बॉल ट्रॅव्हल होतोय. त्या ठिकाणी पाठलाग केला जातोय. बॉल स्टॉप केला गेलाय आणि त्या दरम्यान 2 धावा कंप्लीट. तिसरी घेण्याची आवश्यकता होती का, हा प्रश्न जरूर नितेशला विचारला जाईल, कारण चुकीची कॉलिंग आणि त्या चुकीच्या कॉलिंगमध्ये विकेट रनआउटची. मंगेश कोणत्या प्रकारे बॉल न खेळता रनआउटची विकेट बाद झालाय. अगदी निराश पावलाने परततोय. नवीन फलंदाज विजय मैदानाच्या आतमध्ये. विजय धिंडे. षटकातील पुढचा बॉल. या वेळेस ऑन साईडला काय कलात्मक फटका आपण पाहतोय, मात्र ताकद थोडी कमी पडली आहे. क्षेत्ररक्षण सजवलंय त्या फटक्यासाठी. विकेट. अजून एक फलंदाज बाद. फटका तर भरपूर चांगला होता, परंतु सीमारेषा पार करू शकला नाहीये. षटक क्रमांक पहिलं चालू आहे. 4 बॉल टाकून झाल्यात आणि 3 विकेट्स. धामणगाव टीमचे फलंदाज थोडे घाई करतात, थोडे घाईत आहेत. तू चल मी देखील आलोच, ही परिस्थिती आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते. दिलीप धिंडे मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. नितेशानं दिलीपला मात्र या ठिकाणावरनं एक चांगली पार्टनरशिप करावी लागेल. लो स्कोरिंग मॅच आहे. धावा फक्त तुम्हाला 27 ठोकायच्या आहेत, मात्र आतापर्यंत हवी तशी सुरुवात झाली नाही आहे. षटकातील पुढचा बॉल. या वेळेस देखील संपर्क पाहिजे तसं नाही आहे. सिंगल मिळेल. पॉईंट रिझनमध्ये क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. एका धावेच्या मदतीने धावफलक पुढे सरकलाय. 7 धावा धावफलकावर झाल्या आहेत.
नक्की चालू सामन्यातील विजयी संघ टीम भिनार सोबत खेळेल. जोरदार अपील, मात्र त्या दरम्यान नो बॉलचा इशारा आलाय. एक धाव देखील कंप्लीट झाली आहे. अर्थातच 1+1 2 धावा या बॉलवर यस. आणि त्या दरम्यान सन्माननीय मधुकरजी भोईर यांचे या ठिकाणी शुभ आगमन झालंय. वेलकम, आपलं हार्दिक स्वागत आहे. यस, फ्री हिट बॉल आहे. पाहूया फ्री हिट बॉलवर किती धावा वसूल केल्या जातील. षटकातील पुढचा बॉल, या वेळेचा बॉल दिशाहीन चेंडू, खराब चेंडू त्या ठिकाणी आपण पाहतोय. अवांतर धाव तर कन्फर्म आहे. यस, वाईट बॉलचा इशारा. फ्री हिट बॉल कंटिन्यू राहणार आहे कारण हा बॉल वाईट आहे. 10 धावा धावफलकावर. षटकातील पुढचा बॉल, आडव्या बॅटने हा फटका खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक आहेत, बॉल स्टॉप केला गेलाय. चांगलं क्षेत्ररक्षण इनफिल्डच्या आतमध्ये आपण पाहतोय. फक्त मिळेल सिंगल. आणि अशा प्रकारे षटक क्रमांक पहिलं कंप्लीट झालं आहे. पहिल्या षटकाची समाप्ती. 3 गडी बाद, धावा धावफलकावर आहेत 11. आणि आता मात्र येणारे चेंडू 18 आणि विजयाचं लक्ष 16 धावा आवश्यक आहेत. 18 बॉलचा खेळ बाकी आहे. अर्थातच समीकरण जे आहे ना ते भरपूर सोपं आहे टीम आई गावदेवी धामणगावसाठी. मात्र ते सोपं जे आहे ना ते कठीण करणार का श्री अष्टविनायक पोगाव संघ, हे देखील आपल्याला पाहावं लागेल. चला, नवीन गोलंदाज लवकरात लवकर ट्रॅकवर सज्ज व्हा. रोशन धिंडे नवीन गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होतोय. चला, क्षेत्ररक्षण लवकरात लवकर लावून घ्या, मॅचला सुरुवात करा. पहिल्या ओव्हरमध्ये 11 आल्यात. 27 लक्ष असताना अर्थातच 16 धावांची आवश्यकता आहे. षटकातील पहिला बॉल, रोशन, या वेळेचा बॉल ऑन साईडला. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी आणि झेलच्या स्वरूपात विकेट. फलंदाज बाद दिलीप. नवीन फलंदाज उमेश आलाय. पाहूया उमेश कशा प्रकारे फलंदाजी करेल. समीकरण नक्की सोपं आहे परंतु गोलंदाजी चांगली होत आहे. अष्टविनायक पोगाव टीमच्या माध्यमातून आतापर्यंत 4 विकेट्स घेतल्या गेल्यात. षटकातील पुढचा बॉल, या वेळेस देखील ऑन साईडला फटका तर चांगला आहे. क्षेत्ररक्षक आहेत, डीप मिड विकेटला बॉल उचलला जातोय. रोशन धिंडेचा विचार केला तर गोलंदाज ज्या शैलीने गोलंदाजी करतोय नक्कीच तुम्हाला सोहेल तन्वीरची आठवण जरूर झाली असेल. अगदी ॲक्शन पाहू शकता तुम्ही, त्याच प्रकारची आहे. षटकातील पुढचा बॉल,
या बॉलेस देखील बॉलला दिशा दिली आहे, मात्र क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी, सिंगल मिळेल. यस 13 धावा धावफलकावर झाल्या आहेत. रोशन पुन्हा एकदा या वेळेस देखील हलक्या हाताने खेळून काढलाय. एक धाव कंप्लीट. स्वतः रोशन बॉलपर्यंत पोहोचतोय. फक्त मिळेलला एकच धाव. 14 धावा धावफलकावर झाल्या आहेत. अजूनही 13 धावांची आवश्यकता आहे. उर्वरित 14 बॉलचा खेळ शेष आहे. रोशन धिंडेला आपण पाहतोय. षटकातील पुढचा बॉल. या बॉल श्रीपाचा डॅम. फटका चांगला आहे, कलात्मक. बॉल थांबत नाहीये, निघून जातोय सीमा पार. 4 धावा, चौकार. आधी चेंडूची लाईन रीड केली. आधीच मन बनवलं होतं या फटक्यासाठी. नितेशच्या बॅटमधून निघणारा हा चौकार. या चौकाराच्या मदतीने समीकरण पुन्हा एकदा सोपं झालं आहे. 13 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता आहे. षटकातील पुढचा बॉल. या बॉलर्स देखील ऑन साईडला, मात्र क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. मिळेल फक्त सिंगल. आणि अशा प्रकारे 2 षटकांचा खेळ देखील कंप्लीट झाला आहे. 2 षटकांमध्ये 19 धावा झाल्या आहेत, परंतु अजूनही 2 षटकं बाकी आहेत आणि येणाऱ्या 2 षटकांमध्ये 8 धावांची आवश्यकता आहे. येणाऱ्या दोन्ही गोलंदाजांचा विचार केला तर अगदी कंजूसभरी गोलंदाजी करावी लागेल. मॅजिकल षटकं फेकावी लागतील दोन्ही गोलंदाजांना जर या 8 धावा रोखायच्या आहेत तर. बॉलिंग ट्रॅकवर कैलास येतोय. षटक क्रमांक 30. तिसरं षटक आणि षटकातील पहिला बॉल. कैलास फक्त 8 धावा या ठिकाणावरनं बनवायच्या आहेत. या वेळेस शरीराचा वेध घेणारा चेंडू. आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न, परंतु प्रयत्न अयशस्वी. वारंवार निर्धाव चेंडू फेकावे लागतील आणि सोबतच काही विकेट्स देखील घेणं महत्त्वाचं आहे जर या 8 धावा रोखायच्या आहेत तर. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस अतिशय अगदी आगळ्या वेगळ्या पद्धतीने खेळून काढलेला हा फटका. नक्कीच हे आपण ॲक्शन रिप्लेमध्ये पाहू शकता कशा प्रकारे हा फटका खेळून काढला होता. नक्कीच या फटक्याने नक्कीच थोडं हास्य या ठिकाणी निर्माण केलं आहे. ABCD डिव्हिलियर्स. 4 धावा मिळाल्या हे महत्त्वाचं आहे. 4ने धावफलक पुढे सरकले. 23 धावा धावफलकावर झाल्या आहेत. फक्त 4 धावांची आवश्यकता आहे. या बॉलर्स देखील मात्र फटका फसलाय.
या साता मात्र मैदान सोडावं लागेल. फलंदाज बाद. फक्त 4 धावांची आवश्यकता आहे या ठिकाणावरनं. वारंवार रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न त्या ठिकाणी आपण पाहिला. ज्या प्रयत्नामध्ये या आधीच्या बॉलवर तर यश आलं होतं, परंतु त्यानंतर विकेट पाहायला मिळाली. षटकातील पुढचा बॉल. कैलास पुन्हा एकदा. या वेळेस देखील ऑन साईडला क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. मिळेल सिंगल. नक्कीच सिंगल सोबत देखील काम बनेल, कारण फक्त तुम्हाला 3 धावा काढायच्या आहेत. बॉल 8 बाकी आहेत, परंतु याआधी नक्कीच 5 घडी देखील बाद झालेत, ज्या 5 फलंदाजांनी अतिघाई केली होती. कैलास आतापर्यंत चांगलं षटक फेकतोय. एक चौकार जरूर आला या षटकामध्ये. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस समोरच्या दिशेने विजयाचा फटका. मॅच फिनिश. सामना जिंकलाय आई गावदेवी धामणगाव टीमने. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. हार्ड लक टफ लक श्री अष्टविनायक पोगाव. मॅन ऑफ द मॅच. खरं तर आमच्याकडे 2 ते 3 ऑप्शन आहेत, परंतु आम्ही त्यापैकी ऑप्शन निवडतो ज्याने फेकलं होतं पॉवर प्लेचं षटक. फक्त आणि फक्त 3च धावा खर्च केल्या होत्या. एक महत्त्वाची विकेट घेतली होती. नाव आहे विजय. चला विजय, आपण मॅन ऑफ द मॅचसाठी या आणि टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी या. अजून एक बिग फाईट तुम्हाला पाहायला मिळेल. चला टॉससाठी या.